नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. सध्या मटारचा सीझन आहे. भरपूर प्रमाणामध्ये मटार मार्केटमध्ये मिळतो आहे. तर आज आपण मटारपासून खूपच कुरकुरीत मस्त चटपटीत अशी रेसिपी बनवतो आहे. यासाठी इथे मी 1 वाटी मटार घेतला आहे. गॅसवरती इथे कढई गरम करत ठेवली आहे. यामध्ये 2 वाट्या पाणी घालायचं आहे. 1 वाटी मटारसाठी 2 वाट्या इथे मी पाणी गरम करत ठेवलं आहे. यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा साखर घालायची आहे. साखरेमुळे मटारचा रंग हिरवा राहायला मदत होईल. यामध्ये मी 1 वाटी मटार घातला. इथे मी फ्रेश मटारच घेतला आहे. सध्या मटार मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिळतो आहे, त्यामुळे इथे फ्रेश मटारच घ्या. साधारण 6 ते 7 मिनटं मी हा वाफवून घेतला. गॅस बंद करायचा आहे. मटार छान शिजला आहे. आता याच्यातलं पाणी निथळून मटार काढून घ्यायचं आहे. फ्रोझन वापरत असाल तर 3 ते 4 मिनटं वाफवून घेतला तरी चालेल. सगळा मटार इथे मी काढून घेतला. आता हा आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे. तर पावभाजीचा जो मॅशर असतो त्याने मी इथे हा मॅश करून घेते. तुम्ही मिक्सरमध्ये पल्स मोडवरती एकदा फिरवून घेतला तरी चालेल. जास्त बारीक करायचं नाही, जाडसर ठेवायचं मटार आपल्याला. तर मटार असा मॅश करून घेतला आहे. इथे गॅसवरती मी कढई गरम करत ठेवले. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तर आता आपण स्टफिंग तयार करतो आहे. पाव चमचा यामध्ये जिरं घातलं. अर्धा चमचा बडीशेप घालायची आहे. पाव चमचा यामध्ये हिंग घातला आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. 2 हिरव्या मिरच्या इथे मी घेतल्यात. यामध्ये मी लाल तिखट घालणार नाही आहे, त्यामुळे हिरव्या मिरच्या जास्त घेतल्यात. किसलेलं आलं घालायचं आहे आणि हे सगळं आता तेलावरती छान परतून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला. 1 मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता कांदा ब्राऊन होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. पाहू शकता कांदा छान असा ब्राऊन झाला आहे. आता यामध्ये मटार घालायचं आहे. इथे आता मी 1 मोठा चमचा बेसन घेतलं आहे. बेसन आधी मी भाजून घेतलं आहे. बेसनामुळे मटारला बाइंडिंग यायला मदत होईल. बेसन इथे तुम्हाला भाजूनच घालायचं आहे. सगळं छान मिक्स करून घेतलं. आता यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर घातले. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस घालू शकता. लिंबाचा रस तुम्हाला शेवटी घालायचा आहे गॅस बंद केल्यानंतर. अर्धा चमचा यामध्ये साखर घातली. अजिबात गोड होणार नाही साखरेमुळे, चव बॅलन्स व्हायला मदत होईल. पाव चमचा हळद घातली आणि पाव चमचा गरम मसाला घातला आहे. आता हे सगळे मसाले मिक्स करून घेऊया आणि सगळं छान एकत्र परतून घेऊया. तर हे 2 मिनटं मी परतून घेतलं. मस्त चटपटीत असं आपलं हे स्टफिंग तयार झालं आहे. यावरती आता भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरसुद्धा सध्या भरपूर मार्केटमध्ये येते, तर तुम्ही इथे भरपूर कोथिंबीर घाला. चव खूप छान येईल स्टफिंगला. हे आपलं सारण तयार झालं आहे. आता आपण पारीसाठी पीठ तयार करूया. तर इथे मी पुन्हा गॅसवरती कढई गरम करत ठेवले आणि यामध्ये आता 2 वाट्या आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी इथे आपल्याला मोजूनच घालायचं आहे, का ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. दोन वाट्या पाणी घातलं. यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि 1 चमचा तेल घातलं आहे आणि आता या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता पाण्याला उकळी आले. आता यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे. ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं त्या वाटीनेच मोजून यामध्ये रवा घालायचा आहे. रवा इथे मी जाड घेतला आहे. बारीक किंवा जाड कोणताही रवा तुम्ही इथे वापरू शकता. 2 वाट्या पाणी आणि 1 वाटी रवा असं प्रमाण आहे. जर तुम्ही मोजून घेतलं व्यवस्थित तर अगदी परफेक्ट तुमची रेसिपी तयार होईल. गॅस स्लो ठेवायचा आहे आणि हे असं सतत ढवळत राहायचं आहे. लगेचच हे घट्ट व्हायला सुरुवात होते. गोळा याचा होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर हे पाहू शकता कढई सोडायला लागलं आहे आणि याचा असा गोळा व्हायला लागला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हे एका
ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आता हे आपण थोडंसं कोमट करून घेऊया, म्हणजे आपल्याला हे मळता येईल। हे आता कोमट झालं आहे। पूर्ण थंड करू नका, पूर्ण थंड जर केलं तर रवा खूप ड्राय होतो आणि मग तुम्हाला मळता येणार नाही। असं कोमट असतानाच हे सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे। हवं तर थोडंसं तेल तुम्ही हाताला लावू शकता। पीठ मळून घेतलं, यातला एक छोटा गोळा घ्यायचा आणि आता याची पारी तयार करायची आहे। अगदी पातळ अशी पारी तयार करायची आहे। यामध्ये आता तयार केलेलं सारण भरायचं आहे। आणि हे असं बंद करायचं आहे आणि याचा असा बॉल तयार करायचा आहे। इथे एक तयार करून घेतलं मी। अशाच पद्धतीने इथे आणखी सुद्धा तयार केलं। तर या आज आपण मटारची कचोरी बनवतोय। आता या कचोरी आपण फ्राय करूया। तर इथे मी तेल मध्यम असं गरम करून घेतलं आहे। एका वेळेस इथे मी आता 3 फ्राय करणार आहे। मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं त्याची जी पारी आहे ती क्रिस्पी होईल। पारीसाठी आपण कुठलंही पीठ न वापरता रवा वापरला आहे, त्यामुळे अगदी कुरकुरीत असं याचं आवरण तयार होतं। ब्राऊन होईपर्यंत इथे मी या कचोऱ्या फ्राय करून घेतल्यात। काढून घेऊया। पाहू शकता दिसायला किती मस्त दिसतात। ह्या चवीला सुद्धा अप्रतिम होतात या कचोऱ्या। इथे मी या टोमॅटो केचप बरोबर सर्व केल्यात। कुठल्याही चटणीबरोबर सुद्धा तुम्ही या सर्व करू शकता। तर इथे मी तुम्हाला एक कचोरी तोडून दाखवते, पहा। वरून अगदी क्रिस्पी आणि आतून मस्त असं हे सारण। तर मटारच्या सीझनमध्ये एकदा तरी ही मटारची कचोरी बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।